हाय हॅलो नमस्कार, तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। आज मी तुम्हाला करून दाखवणार मॅगी। कढई घेतली आहे, ते हे सर्व साहित्य घेतलं आहे। कढईमध्ये तेल टाकून कांदा टाकायचा, कांदा छानपैकी परतून द्यायचा। बघा, तेलामध्ये मस्त कांदा टाकून घेतला आहे, परतून घेत आहे। कांदा छानपैकी परतून घ्यायचा। बघा, तेलामध्ये असा कांदा बघा। मग हळद टाकली, थोडंसं अर्धा चमचा तिखा लाल टाकला आहे। तिखा लाल टाकून झालं की परत परतवून घ्यायचं छानपैकी। कांदा हळद मसाला असं परतून झाले की 2 मिरच्या टाकल्या आहेत उभ्या चिरून। बघा, मग टॅमॅटो टाकून घ्यायचा। टॅमॅटो छानपैकी तेलात परतून द्यायचं, नरम सॉफ्ट होईपर्यंत। बघा, छान आहे ना, कलर पण खूप छान सुटलेला आहे। बघा, मस्त सॉफ्ट होईपर्यंत तेलात परतायचा। मग वाटाणा टाकून घ्यायचा। वाटाणा टाकून पण तेलामध्ये छानपैकी परतून घ्यायचं। बघा, नरम होईपर्यंत, तेल सुटेपर्यंत। बघा, नंतर मी 2.5 ग्लास पाणी टाकलं आहे त्याच्यामध्ये गरम होण्यासाठी। गरम उकळी आलं पाण्याला की 2 मॅगीचे पाऊच टाकायचे। मॅगी मसाला टाकून झाला की त्याला उकळवून द्यायचं। इथे मी 2 पाऊच टाकले आहेत मॅगी मसाल्याचे। बघा, मग मॅगी टाकून घ्यायची त्याच्यामध्ये उकळलेल्या पाण्यामध्ये। बघा, किती छान आहे। बघा, असं उकळवून द्यायची। साध्या आणि सोप्या पद्धतीने केली आहे। तुम्हाला आवडणार, लहान मुलापासून मोठ्यापर्यंत सर्वांना मॅगी आवडेल। बघा, किती छान झाली आहे। तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या। बघा, पाण्यामध्ये छानपैकी उकळ आली की मॅगी चांगली शिजून द्यायची 2 ते 3 मिनटं। आता मॅगी शिजली आहे, मी त्याच्यावर कोथिंबीर टाकत आहे। कोथिंबीर टाकून घ्यायची छानपैकी, परत मिक्स करून घ्यायची। मस्त मिक्स करून घ्यायची त्याला, परत कोथिंबीर टाकून। झाली आपली मॅगी तयार। मस्त वाटते की नाही, कलरफुल मॅगी। लहानापासून मोठ्यापर्यंत कोणालाही आवडेल अशी छान आणि